महाराष्ट्राच्या आदिवासी विकास विभागाचे मंत्री अशोक उईके सर आपल्यासोबत आहेत। उईके सर, तुमच्या जिल्ह्यामध्ये काठोडा नावाचा गाव आहे, शेजारी पारधीबेड आहे। वेदिका चव्हाण या मुलीचा पाणी भरताना मृत्यू झालेला आहे आणि त्या गावामध्ये पाईपलाईन पोहोचली आहे, हँडपंप आहे, हँडपंप नादुरुस्त होता, पाईपलाईनमधून आजवर पाणी एक थेंब मिळालेला नाही। ही दुर्दैवी स्थिती का? यवतमाळ जिल्ह्यामध्ये आर्णी तालुका आहे। आर्णी तालुक्यामध्ये काठोडा पारधीबेड आहे आणि त्या दिवशी अरुणा नदीमध्ये आमची आदिवासी समाजाची मुलगी पाणी भरण्याला गेली असता तिचा पाय घसरून 12 वर्षाची मुलगी होती, मृत्यू झाला। अतिशय वाईट आहे आणि दुर्दैवसुद्धा आहे आणि 13 तारखेला ही घटना घडलेली आहे। मी सर्व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या, तात्काळ कारवाई करण्यात यावी आणि नोंद घेण्यात यावी अशा प्रकारे सूचना दिल्या। हर घर नल से जल ही योजना जी आहे त्या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे सुरू आहे। अधिकाऱ्याच्या माध्यमातून चौकशी करून अहवाल प्राप्त झाल्यानंतर योग्य त्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल। सर, त्या ठिकाणी वेदिकाच्या घरासमोर नळ उभा आहे, त्याला टोटी लागलेली नाही। प्रत्येक घरासमोर, प्रत्येक झोपडीसमोर पाईप आहे, नळ उभा आहे, मात्र आजवर एक थेंब पाणी आलेलं नाही। पाईप जो पोचलेला तो 1 वर्षापूर्वी पोचलेला त्या ठिकाणी, मात्र एक थेंब पाणी मिळालं नाही। तुम्ही जी चौकशी करताय, दोषी अधिकारी कोण आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला जाईल का? निश्चित हर घर नल से जल योजना प्रभावी अंमलबजावणी होण्याच्या अनुषंगाने अधिकारी जाईल, चौकशी करून आल्यानंतर मी योग्य ते अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश देईल। पण सर, पाईप आहे, नळ आहे, एक थेंब पाणी आजवर जर मिळाला असता तर कदाचित ती वेदिका तिथे गेली नसती। नदीवर पाणी भरायला राज्यभरात लाखो लोक जातात, त्यात फारसं वावगं नाही, मात्र घरासमोर नळ आहे पण नळातून पाणी येत नाही म्हणून चिमुकली नदीवर जाते आणि बुडून मरते। हे शासनासाठी भूषणावह गोष्ट नाही। भूषणावह तर बिलकुलच नाही, अतिशय गंभीर बाब आहे। आमची आदिवासी समाजाची मुलगी अरुणा नदीवर पाणी भरायला गेली होती आणि निश्चितच त्याच्यावर तोडगा काढण्यात येईल, गांभीर्याने घेतलेला आहे। जिल्हा परिषदेचा हँडपंप आहे त्या ठिकाणी, तो 2 महिन्यापासून नादुरुस्त आहे। वेदिका 13 तारखेला मृत्युमुखी पडली, त्याच्यानंतर जिल्हा परिषदेचे कर्मचारी त्या ठिकाणी तो हँडपंप दुरुस्त करायला गेले। पहिले दुरुस्त केला असता तर ती चिमुकली वाचली असती। नाही, गांभीर्याने घेतलेला आहे। तर पंचक्रोशीमध्ये अनेक बेडे अशी आहेत ज्या ठिकाणी पाण्याची सोय नाही। आर्णी तालुक्यामध्ये दर उन्हाळ्यामध्ये ही परिस्थिती गंभीर होते। थोडंसं यावर्षी दरवर्षी जे काही उपाययोजना केले जातात, टँकर वाढवले जातात, विहीर अधिग्रहित केले जातात, त्याच्याशिवाय खरोखर प्रभावीपणे पाणी मिळू शकेल यंदा काय केलं जाईल? ते पाणी टंचाई योजनेच्या अंतर्गत आम्ही आढावा घेतला असता काही ठराविक गाव राहिले असेल, परंतु 100% सरकारच्या माध्यमातून प्रत्येकाला घरापर्यंत पाणी मिळालं पाहिजे हा उपक्रम हातात घेतल्यामुळे प्रत्येकाच्या घरापर्यंत पाण्याची व्यवस्था केलेली आहे। अखेरचा प्रश्न सर, चौकशी जी तुम्ही सांगताय ती चौकशी म्हणजे काळ मर्यादेमध्ये होईल का? केव्हापर्यंत अहवाल येईल आणि केव्हापर्यंत ॲक्शन होईल? या 30 तारखेपर्यंत, 30 एप्रिलपर्यंत। तर वेदिकाचा मृत्यू जो आहे तो अत्यंत दुर्दैवी आहे आणि शासन त्याला अत्यंत गांभीर्याने घेत आहे। 30 एप्रिलपर्यंत चौकशी करून त्याचा अहवाल जो आहे तो मागवला जाईल आणि दोषींवर कारवाई केली जाईल असं स्वतः आश्वासन जे आहे ते आदिवासी विकास मंत्री देतात। एका आदिवासी चिमुकलीचा मृत्यू झालेला आहे, त्यामुळे त्यांनी हा संपूर्ण प्रकरण जो आहे तो अत्यंत गांभीर्याने घेतला आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।